वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। न्यायालयीन कोठडी जरी सुनावली असली तरी वाल्मिकला जामीन मात्र मिळणार नाहीये। मोक्का अंतर्गत कारवाईमध्ये आरोपीला 180 दिवस जामीन मिळत नाही। पाहुयात या सगळ्या संदर्भातला हा रिपोर्ट। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खंडणी आणि मोक्का प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। वाल्मिकचा मुक्काम बीड कारागृहातच। मोक्का अंतर्गत 180 दिवस जामीन नाही। 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आज बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला कारागृहातच राहावं लागणार आहे। न्यायालयीन कोठडी नंतर वाल्मिक कराडचे वकील न्यायालयात गेले तरी त्याला जामीन मिळणं अवघड आहे, कारण मोक्का अंतर्गत कारवाईत आरोपीला 180 दिवस जामीन मिळत नाही। त्यामुळे किमान पुढील 6 महिने वाल्मिक कराडला जामीन मिळणार नाही। पोलीस यंत्रणेकडून त्यांचा एमसीआर मागण्यात आलेला आहे, जो कोर्टाने मंजूर केलेला आहे। कुणाला गरज पडली तर पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून एमसीआरचा रिपोर्ट देण्यात आलेला होता, जो न्यायालयाने मंजूर केला। जामिनासंदर्भात काय पुढे घडू शकतं? जामिनासंदर्भात त्यांचा अजून बीडच्या न्यायालयात अर्ज आलेला नाही। अकाला जर 14 दिवस आता झालाय ज्युडिशरी कस्टडी दिली, खरं म्हणजे पोलिसांनी पुन्हा पोलीस कस्टडी मागूनच ती कारवाई पुढे न्यायला पाहिजे होती। पुन्हा नवीन गोष्टी समोर आल्या असत्या। देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी मंत्री धनंजय मुंडेंनी केली आहे। तर कोणालाही सोडलं जाणार नाही, गुन्हेगारांना फाशीच मिळाली पाहिजे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। संतोष देशमुखांचे जे हत्यारे ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही। यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही। आता ते सुटत नाही, लय पाप केलं त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे। आता त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री ते सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता, कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा, सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी थेट पोलिसांवरच आरोप केलेत। वाल्मिक कराडची जबर गुन्ह्यातून सुटका केल्याचा आरोप करत त्यांनीही पोलिसांची मिलीभगत असल्याचं म्हटलंय आणि यालाच राजकीय दबाव म्हणतात असंही त्या लोकशाही मराठीशी बोलताना म्हणाल्या आहेत। कुठलाही जो किंगपिन असतो तो काही प्रत्येक ठिकाणी जात नाही, त्याची माणसं पाठवतो कृत्य करून घ्यायला। तर असं असताना अक्षरशः म्हणजे चार्जशीटमधनं त्यांचं नाव वगळून टाकलं तर मग कसं चालणार? म्हणजे हे किती मिलीभगत आहे सगळ्यांची, याच्यावरून स्पष्ट दिसतंय आपल्याला। मंगळवारी एक सीसीटीव्ही समोर आलाय, त्यामध्ये वाल्मिक कराडसह इतर आरोपी आणि पोलीसही दिसतायत। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याच्या जामिनीचा मार्ग मोकळा झाला असला तरी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने निदान 6 महिने तो कारागृहातच राहील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।